आजच्या सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांनी जे काही ॲफिडेव्हिट्स दिली होती त्याच्यावरती उलट तपासणी सुरू झालेली आहे. या सुनील प्रभूंच्या ॲफिडेव्हिट्सवरती त्यांना सुनील प्रभूंना प्रश्न विचारले गेले, त्याच्यावरची उत्तरं त्यांनी योग्य पद्धतीने दिलेली आहेत. परंतु सुनील प्रभूंनी सुरुवातीला सांगितलं होतं की मी मराठीत उत्तरं देईन, कारण इंग्रजीमध्ये जे टाईप झालेलं आहे त्याच्यातले काही शब्द जर मला माझ्या नजरेतनं सुटले किंवा त्याचा अर्थ मला जर नीट लागला नाही, म्हणून माझं म्हणणं मराठीत ऐकून घ्यावं. आणि नंतर मग त्यांनी सुरुवातीला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला त्याला सुरुवात केली होती. परंतु असं लक्षात आलं की सुनील प्रभू जे मराठीत सांगतायत ते तसंच्या तसं पूर्ण इंग्रजीमध्ये जात नाही आहे. म्हणून आमच्या वकिलांनी आक्षेप घेतला आणि सुनील प्रभूंचं म्हणणं पूर्णपणे मराठीत नोंदवून घ्यावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे मग पुढची सुनावणी सुरू झाली. आणि त्या बाबतीत आम्ही मागणी केली की ट्रान्सलेटर तुम्ही ऑफिशियल ट्रान्सलेटर घ्या, जेणेकरून ऑफिशियल ट्रान्सलेटर असेल तो व्यवस्थित हे सगळं ट्रान्सलेट करून पाठवेल. कारण हे प्रकरण पुढे ज्या वेळेला पुढे जाईल त्यावेळेला त्याचा जसाच तसा अर्थ पुढे गेला पाहिजे. या सुनावणीच्या दरम्यान सुनील प्रभू यांनी जे सांगितलं की माझा संविधानावरती विश्वास आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्या वतीने त्याचा आदर राखून मी हे सगळं बोलतोय आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख त्यांनी त्याच्यात टाळला. त्यावर आमच्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतलं की ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्यांचाच जर उल्लेख टाळत असतील तर ते बरोबर नाही आहे. आणि मग तो उल्लेख टाकला गेला. अशा प्रकारे आज विविध प्रश्न ॲफिडेव्हिटच्या संदर्भात विचारले गेले आणि ही उलट तपासणी उद्या परत पुन्हा पुढे चालू राहील. आजच्या सुनावणीमध्ये जे प्रश्न उपस्थित केले गेले होते ते प्रश्न निरर्थक आणि काही उपयुक्त नव्हते असं झालं का? बऱ्याच वेळेला प्रश्नांची उपयुक्तता नव्हती असं आम्हाला वाटतंय. वेळ काढूपणा त्याच्यातल्या त्यात केला जातोय असं आम्हाला वाटल्यामुळे आमच्या वकिलांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. परंतु कितीही जरी त्यांनी वेळ काढला तरी त्यांना 31 तारखेच्या आतमध्ये हे जजमेंट द्यायचंच आहे. त्यामुळे आमच्याकडनं जे सुनील प्रभूंचा जो विटनेस आज आम्ही दिलेला आहे त्याची उलट तपासणी लवकरात लवकर संपली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अजूनही त्यांच्या बाजूने काही विटनेसेस असतील आणि ते देखील वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारतील आणि मग ऐनवेळी जाऊन कोर्टात सांगतील की आमची सुनावणी संपलेली नाही, आम्हाला अजून वेळ वाढवून द्या, अशी मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय की कमीत कमी वेळेमध्ये हे प्रकरण संपलं पाहिजे. नाही, आमच्याकडनं तर आम्ही सुनील प्रभू आणि आमचे एक कर्मचारी आहेत त्यांचंच नाव दिलेलं आहे. त्यांच्याकडनं अजून लिस्ट यायची आहे, ती आल्यावरती कळेल. आपण त्याप्रमाणे बोलताय वेळ काढून आपण पाहिलं असेल तर एकच प्रश्न 3 वेळा विचारला जात होता. सुनील प्रभू यांचं उत्तर सेम होतं, मात्र प्रश्न वारंवार विचारला जात होता. याचाच अर्थ आपण जे निरीक्षण करतात वरती बसून ते योग्य आहे. वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारलं जाऊ शकतं हे आपल्याच नजरेस आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही बोललो तर कदाचित तो राजकीय आरोप होतो, आपण बोललात तर त्याला वस्तुस्थितीला सपोर्ट देणारा आरोप होतो. मुख्य प्रश्न सुनील प्रभू सरांना विचारला होता जेठमलानी यांनी की तुम्ही जेव्हा याचिका दाखल केली होती तेव्हा शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे आमदार तुमच्या संपर्कात नव्हते असं तुम्ही सांगितलं होतं. मात्र त्यानंतर कुठेतरी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि दुसरे आमदार हे त्यांच्याशी संपर्क करून त्यांना भेटीसाठी गेले होते. याकडे कसं पाहता? नाही, याकडे काय पाहण्याचं, तो सुनील प्रभूंचा संबंधच नाही आहे ना. सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद आहेत. त्यांचा संपर्क त्यांच्या ज्या काय ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी होता. मिलिंद नार्वेकर किंवा बाकीचे अजून कोण भेटलेले असतील त्यांचा सुनील प्रभूंशी काही संबंध नाही आहे. ते भेटले नाही भेटले हे सुनील प्रभूंना काय माहिती. आणि सुनील प्रभूंचा ऑफिशियली या सगळ्या गोष्टींशी काही संबंध नाही आहे. सुनील प्रभूंनी जी याचिका दिली त्याचा सुद्धा इंग्रजी आणि मराठी अंडरस्टँडिंगवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले, ते रिलेव्हंट होते असं वाटतं? नाही, काही प्रश्न रिलेव्हंट होते, काही इरिलेव्हंट होते. जे ते इरिलेव्हंट होते तिथे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. प्रभूंना सर सातत्याने प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही प्री पोल अलायन्स केलं होतं, तुम्ही युतीत निवडणुका लढवला होता, तुम्ही मोदींचे पण फोटो लावले होते आणि मग नंतर तुम्ही वेगळे का? सुनील प्रभूंनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी भरलेली होती आणि मी शिवसेना पक्षाचा उमेदवार होतो. सर हिंदी में